नांदेड़ महाराज से खबर। बावलीकर ने नांदेड़ जिला केंद्रीय बैंक का चुनाव भारी अंतर से जीता। वंदे भारत न्यूज चैनल के ब्यूरो चीफ अरविंद जाधव ने उनसे बात की। आइए सुनते हैं कि नवनिर्वाचित डायरेक्टर अनिल पाटिल बावलीकर ने क्या कहा। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं विलक्षण पार पडलं। त्यामध्ये हदगाव तालुक्याचे भूमिपुत्र असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील बावलीकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की पाटील, आपण हे विलक्षण जिंकलात, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? मी सर्वप्रथम शेतकरी विकास पॅनलचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, त्याचबरोबर ज्यांनी त्यांच्या हकेला सर्वांनी साथ दिली असे असलेले प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, खासदार रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर खदगावकर साहेब आणि अमर राजूरकर साहेब आणि आपल्या तालुक्याचे म्हणजे हदगाव तालुक्याचे लोकनेते बाबुरावजी कोहळीकर साहेब यांचे खरं सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून आभार मानेल। कारण त्यांनी या जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या जी खरी म्हणत शेतकऱ्याची गोरगरिबाची ही बँक म्हणजे लेकरवाळी बँक आहे, यामध्ये ही वाचली पाहिजे, ही संस्था चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, हा उद्देश अशोकराव चव्हाण साहेबांनी चांगल्या स्तुत्य उपक्रम त्यांनी घेतला होता आणि त्यांना नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकांनी सर्व नेते मंडळींनी साथ दिली। त्यामुळं त्या 11 जागा बिनविरोध आल्या, 12 जागेपैकी 10 ते 11 जागा सुद्धा त्यांच्याच आल्या। त्यामुळं अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला सर्वांनी साथ दिली, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। शेतकऱ्याची कामधेनू असणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही डबघाईला आलेली होती। आता डबघाईतून सावरण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनातून आपण काय भूमिका निभावणार? गेल्या अनेक वर्षापासून ही बँक 85 ते 84% एमपीए 84 एमपीए मध्ये होती। आज ती 14% आलेली आहे। आमचा उद्देश एवढाच राहील, तिला 7% किंवा 7च्या खाली अजून अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व नेत्यांचा विश्वास संपादन करून आम्ही कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पूर्ववैभवत्व म्हणजे पूर्वी जी बँक महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला होती त्या अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबुरावजी कोहळीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित त्यांचा एमपीए मधून कमी करण्याचा प्रयत्न करून 0 पॉईंटवर येऊन पूर्ववैत बँक मध्यवर्ती बँकेचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही निश्चित काम करू। हे होते नवनिर्वाचित संचालक अनिल पाटील बावलीकर। त्यांनी एक तालुक्यातील जनतेला शेतकऱ्याला आश्वासन दिलं आहे की जी डबघाईला आलेली बँक पूर्वपदावर आम्ही कशा प्रकारे आणू शकतो, हे यावेळी त्यांनी आपल्याला अभिवचन दिलं आहे। धन्यवाद।